ऐकांनी बसून घ्या आपल्या याच्यावर, आपल्या आसनावर बसून घ्या. म्हणजे सगळे व्यवस्थित बसले की मलाही बोलायला बरं वाटेल जरा थोडं. सर्वांनी बसून घ्या, सर्वांनी बसून घ्या. गायकांनी आपल्या आसनावर बसून घ्या म्हणजे मला व्यवस्थित बोलता येईल. नाही हा चांगला येत ना. बरं बरं. हां हॅलो हॅलो. मागची जी लोक आहेत ना, मागे मागे जे थांबलेली लोक आहेत ना आपल्या व्यासपीठाच्या मागे पाठीमागे, त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. कार्यक्रमाला आपण आपलं जे पुण्याचा जो टाईम आहे आपला स्टँडर्ड टाईम तो जपण्याचा पाळण्याचा आपण प्रयत्न करतोय. सर्वांना नम्र विनंती की पाठीमागे जे कोणी आपले समाज बांधव आहेत त्यांनी पुढे येऊन बसायचे, आपल्या आसनावर स्थानापन्न व्हायचे. गायकांनी सुद्धा आपल्या आसनावर स्थानापन्न व्हायचे म्हणजे मला व्यवस्थित बोलायलाही बरं वाटेल जरा. मागच्या सर्व मंडळींनी पुढे यायचं आहे. मागच्या सर्व मंडळींनी पुढे यायचं आहे. सर्वांनी बसून घ्या. अवघा रंग एक झाला ह्या कार्यक्रमाला पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून उपनगरातून पेठांमधून आलेल्या सर्व समाज बांधव आणि गायकांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमच्या कार्यकारिणीचे आमचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही मी स्वागत करतोय. जळगावचे सुप्रसिद्ध निवेदक आदरणीय रतनकुमारजी थोरात आले या ठिकाणी आलेले त्यांचेही मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, अहिर सुवर्णकार समाजाच्या गायकांचं एक व्यासपीठ असावं, एक हक्काचं व्यासपीठ असावं ह्या उद्देशाने एक झपाटले पण आम्हाला आलं होतं मागच्या वर्षी की आपले गायक कुठे ना कुठे गात आहेत बाहेर. ते काही बरं वाटायचं नाही. म्हटलं इतके गायक आहेत. सुभाषजींनी मला सांगितलं की 25-30 गायक आहेत आपल्याकडे. तर ह्या गायकांचं एक व्यासपीठ असावं आपलं हक्काचं, फक्त अहिर सुवर्णकार समाजाचे गायक असतील ह्या ध्येयाने आम्ही पछाडलो होतो. आणि 7 महिन्यापूर्वी आपल्या सुवर्ण पिंपळ संगीत मंचाची स्थापना झाली, त्याचा जन्म झाला. आणि गेल्या 7 महिन्यामध्ये आपण 2 कार्यक्रम दिले, मोठे 2 कार्यक्रम दिले. एक आपण जानेवारी महिन्यात दिला, तिळगुळ समारंभ आणि हळदी कुंकू असतो त्या दिवशी. आणि मागचा कार्यक्रम 26 एप्रिलला झाला. या दोन्ही कार्यक्रमाला आपण प्रेक्षकांनी आपल्या समाज बांधवांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की अरे आता हा 3रा कार्यक्रम घ्यायला हरकत नाही. आणि 26 एप्रिलच्या कार्यक्रमामध्येच आम्ही सांगितलं होतं की पुढचा कार्यक्रम हा भक्तिगीताचा कार्यक्रम असणार आहे. मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला तर त्याला समाजाचं पाठबळ असल्याशिवाय तो कार्यक्रम यशस्वी होत नाही. मला सांगायला आनंद वाटतो की अगदी पहिल्या दिवसापासून आमची जी पहिली मीटिंग या वाड्यामध्ये झाली होती त्या पहिल्या मीटिंगपासून आमच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आमचे प्राणप्रिय अहिर सुवर्णकार समाज कार्यकारिणी अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांचा आम्हाला सर्वच बाबतीत पाठिंबा मिळतो आहे, सहभाग मिळतो आहे. आणि त्यामुळे आमचं मनोबल जे आहे ते वाढलं आहे. आणि म्हणून आम्ही कार्यकारिणीला सुद्धा या ठिकाणी आज मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचं जो परिवार आहे सुवर्णस्नेही तरुणाई युवा ग्रुप, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, अहिर सुवर्ण विचार मंच आणि सुवर्ण पिंपळ पार ह्या परिवाराचा म्हणजे आमचाच परिवार आहे. या परिवाराचाही आम्हाला खूप सपोर्ट मिळतो. म्हणजे कार्यक्रम एकदा जाहीर केला की तो कार्यक्रम अगदी तळागाळापर्यंतच्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं आणि पडेल ते काम. म्हणजे आमच्या नानासाहेब तर मला फोन करून सांगताय की वकील साहेब उद्या काय काम करायचं. मी म्हटलं काही नाही नानासाहेब आपण या. आप्पा तर कधीही म्हणजे आप्पांचं वैशिष्ट्य आहे की किती बिझी शेड्यूल असलं किंवा काकू त्या प्रयत्न करतात की सर्व बैठकीलाही ते येतात आणि आमचं प्रोत्साहन वाढवतात. आणि त्यामुळेच आज हा 3रा कार्यक्रम करायला आम्ही हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटली की म्हणजे माझ्या मनात तरी जेव्हा मी लहान होतो तेव्हा फक्त शाळेला सुट्टी मिळेल आणि साबुदाण्याची खिचडी 4 प्रकार घरी खायला मिळेल इतक्या पुरता तो आनंद मिळायचा लहानपणी. पण जसं जसं समजत गेलं थोडं मोठा होत गेलं
त्यावेळेला कळालं की वारीचं महत्त्व काय. आषाढ महिना म्हटला की नुकताच पाऊस पडलेला असतो, शेतकरी राजांनी पेरणी केलेली असते, आपले नदी नाले व्हायला लागलेले असतात, पिण्याची पाण्याची आपली जी अडचण असते ती थोडीशी संपायला सुरुवात झालेली असते, हिरवेगार डोंगर झालेले असतात, पक्षी म्हणजे माणसापासून ते अक्षी छोट्या पक्ष्यांपर्यंत बागडत असतात, अरे पाऊस पडला. कारण मागच्या महिन्यापर्यंत आपल्या अंगाची लाई झाली होती आणि त्यामुळे इतका आनंद आपल्याला होतो पावसात, पहिल्या पावसामध्ये. त्यानंतर धरणी माता जी आहे ती सुंदर हिरवा शालू तिने नेसलेला आहे आणि मग अशा नैसर्गिक वातावरणामध्ये साहजिकच आमच्या 18 पगड जातीच्या लोकांना म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना ओढ लागते ती वारीची, पंढरपूरच्या वारीची. आणि मग शेतकरी राजा त्यांनी आता नुकतीच पेरणी केलेली आहे, आमच्या गृहिणी आहेत, माता आहेत, त्या 6 महिन्यापासून तयारी करतात वारीची. त्यांच्या घरातली जी काही कामं असतात ते आटपून घेतात, नोकर वर्ग सुट्टी टाकून त्याचं पण नियोजन करतात आणि असे ही सर्व 18 पगड जातीची लोक वारीला निघतात. आता काल परवाच आपल्याकडनं 2 वाऱ्या गेल्या, संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची. तर हा वारीचा काय आनंद असतो हा वारीत गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि ही 700 वर्षाची परंपरा आहे आपली. संत ज्ञानदेव एकनाथ महाराज असतील किंवा आताचे आपले सोयराबाई जनाबाई यांच्यापासून ही वारी अखंडपणे चाललेली आहे. आणि त्यांचा तो वारसा सध्याचे जे आमचे वारकरी आहे, वारकरी संप्रदाय, अतिशय म्हणजे एक वर्ष त्यांचं प्लॅनिंग असतं या वारीचं. तर असा या वारीचा जो आनंद आहे, तो वारीचा आनंद आपल्याला तर काही मिळत नाही कारण आपण काही गेलो नाही आहे, पण तोच आनंद देण्याचा ह्या ठिकाणी देण्याचा आमचा आज प्रयत्न असणार आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आम्ही आजच्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे अवघा रंग एक झाला. आता अवघा रंग एक झाला हे कुणाला सर्वांनाच माहिती असेल की हा कुणाचा अभंग आहे म्हणून. संत सोयराबाई 14व्या शतकात अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेली एक स्त्री, जिला केवळ अस्पृश्य आहे म्हणून मंदिर प्रवेश नव्हता, तिने तिच्या आयुष्यामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन सुद्धा घेतलं नाही. त्या काळामध्ये जे काम करावं लागायचं अस्पृश्यांना, म्हणजे गावाची झाडलोट असेल, पांडुरंगाचं सुद्धा झाडलोट त्या करायच्या. एखादं जनावर मेलं तर त्या जनावराला गावगाड्यामध्ये येऊन आणायचं, त्याची विल्हेवाट लावायची आपल्या पतीबरोबर. घरातला जो संसार असतो त्याच्यासाठी काड्या कुड्या गोळा करायच्या, आपल्या सासऱ्यांची सेवा करायची, आपल्या पतीची सेवा करायची, आपला जो मुलगा होता छोटा कर्ममेळा त्याचं संगोपन करायचं. एवढी कामं करत असताना आपल्या मनात साहजिकच विचार येईल की कधी करत असेल ही भक्ती, विठ्ठलाची भक्ती. तर विठ्ठलाच्या भक्तीला काहीच नाही, तुम्ही जे काम करत असता ती जे काम करायची त्या कामामध्येच ती विठ्ठल बघायची. आणि विठ्ठलाचा तिचा ध्यास इतका होता, इतकी तल्लीन होऊन जायची ती की तिला समजायचंच नाही. आणि मग रात्री सर्व झोपल्यानंतर ती विठ्ठलाशी बोलायची, संवाद साधायची. तिला आजच्या दिवसामध्ये काय त्रास झाला ती सांगायची, माझा असा अपमान झाला आहे, अमुक अमुक झालं, ती तक्रार करायची, विठ्ठलाशी भांडायची, प्रेमाने भांडायची, गाराने सांगायची. ते असं नाही म्हणायचं की माझ्या शेजारणीकडे खूप धान्य भरलेलं आहे पण माझ्या घरात धान्याचा कण नाही, किंवा तिच्याकडे खूप दागिने पण माझ्याकडे दागिने नाही, अशी तक्रार तिची नव्हती. तिची तक्रार एवढीच होती की विठू माऊली तुम्हाला हा का जन्म दिला, मला तुझं दर्शनसुद्धा घेता येत नाही. तर ते बोलता बोलता संवाद साधता तिच्या अभंगातून ती विठ्ठलाला आळवायची. आणि पुढे पुढे असं झालं की ती इतकी तल्लीन होऊन जायची की शेवटी असं म्हणता वारकरी संप्रदायामध्ये असं सांगितलं जातं की प्रत्यक्ष पांडुरंग तिला भेटला. आणि म्हणून पांडुरंग भेटल्यानंतर तिच्या मनाची अवस्था काय झाली तर अवघा रंग एक झाला. ती काय म्हणते आपल्या अभंगामध्ये, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया, पाहता पंढरीचा राया, नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम. म्हणजे मी इतके एकरूप झाली ना, आता मला काहीच फरक नाही पडत. मला कुणी आता अस्पृश्य म्हटलं, माझा आता कुणी अपमान केला, माझा आता कुणी छळ केला, मला आता कुणी काही त्रास दिला, मला काही वाटणार नाही. कारण
माझ्या पांडुरंगाशी मी एकरूप झालेली. जर तिला जर पांडुरंग दिसला नसता मित्रांनो, तर तिने ह्या अभंगामध्ये असं म्हटलंच नाही, अवघा रंग एक झाला. आता माझं आणि त्याचं काहीच वेगळं राहिलेलंच नाही, आम्ही एकरूप झालेलो आहे. आणि म्हणून त्या 14व्या शतकामध्ये तिला जो आनंद मिळाला, सोयराबाईला जो आनंद मिळाला, वारकऱ्यांना जो आनंद मिळाला, तोच आनंद आज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची गायक गेले 2 महिन्यापासून त्यांनी जी भक्तिगीतं निवडलेली आहेत, त्या भक्तिगीतांचा त्यांनी अतिशय चांगला सराव केला आहे. म्हणजे आपल्या वाड्यात पण नियमितपणे ते यायचे, आपल्या घरी पण करायचे. आमच्या मार्गदर्शक गायिका मीनाक्षी दुसाने यांच्या घरी पण त्या सराव करायचे. असा खूप छान सराव झाला आहे. तोच त्या सरावातून ते आज आपल्याला नक्की भक्तिगीतातनं आपल्याला अनुभूती देण्याचा प्रयत्न करतील. माझी आपल्याला फक्त एकच विनंती आहे की आम्हाला एकच दान द्या, ते म्हणजे टाळ्यांचं. आमच्या पहिल्या गायकांपासून शेवटच्या गायकांपर्यंत आम्हाला तुम्ही टाळ्यांचं दान द्या, म्हणजे पुन्हा आम्हाला असं वाटेल की आपण कार्यक्रम करतच राहू. मला सुद्धा आज विठू माऊली आणि ह्याच्यावर खूप बोलावंसं वाटतं माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे. पण कार्यक्रमाचं जे वेळेचं बंधन आहे ते मी आयोजक म्हणून माझ्यावर सुद्धा आहे. त्यामुळे मी माझ्या शब्दांना निरोप देतो आणि मिलिंद दादाला विनंती करतो की त्यांनी इथे सूत्र सांभाळण्यासाठी व्यासपीठावर यावं. आपल्या निवेदनातून आणि भक्तिगीतातून. नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी, जय नरहरी महाराज की जय हो. भक्ती संगीताच्या या मंगलमय सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मी आणि माझ्या सहकारी मीनाक्षी दुसाने आम्ही दोघं स्वागत करतो. आज आम्ही दोघं मिळून निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहोत. जगदीशजी, थँक्यू, तुम्ही आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं. कार्यक्रमाचं छान सुरुवात तुम्ही करून दिली. नुकतेच संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यामध्ये आगमन झाले होते. सगळे वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपुरी धाव घेत आहेत. त्यांच्याबरोबर आपणही भक्ती रसामध्ये ओलेचिंब होऊन जाऊयात. आम्हा सर्व गायक मंडळींची ही इच्छा आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकऱ्यांनी आणि संत मंडळींनी जो अनुभव याची देही याची डोळा घेतला तो आपणही घेऊयात आणि विठ्ठलरूपी अमृत डोहात डुबकी मारूयात. त्याची कृपा झालीच तर स्वतःचा विसर पडून या अमृत रसामध्ये विरघळून जाऊयात. चला तर मग निघायचे ना वारीला. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून आपण करतो, कारण तो संकल्प सिद्धीच नेतो. आजचा आपला संकल्प कोणता आहे तर विठ्ठल भक्तीची गोडी लागावी, त्याच्या दर्शनाची तहान लागावी. पण हे सहजतेने साध्य होते का? तर दर्शन तर दूरच राहिले, पण त्याच्याविषयी प्रीती किंवा ओढ निर्माण होणं हे सुद्धा मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर त्याला एकच मागणे सतत मागावे लागते की देवा, पैशावर बायको पोरावर तर माझे सहज प्रेम जडले, पण माझ्या मनात अजून तुझ्याविषयी प्रीती कशी नाही जमली. खरंच मी तुझा अपराधी आहे. आता तरी तुझ्या ठाई माझी भक्ती जडो. ज्याच्या मनात तुझ्याविषयी विशेष भक्ती आहे अशा भक्तांची मला संगत घडो. आता हे एक गीत आहे गणेशाचं, परंतु त्याच्या आधी आपल्याला शंखनाद ऐकायचं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण शंखनादाने करूया. सुभाषजी चव्हाण जे आमच्या ग्रुपचे फाउंडर मेंबर आहेत, त्यांनी ह्या ग्रुपच्या स्थापनेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर ते सर्वप्रथम शंखनाद करतील, मग आपण गणेशाला वंदन करू. रामकृष्ण हरी. ह्याच्यातनं वेगवेगळे आवाज मी आपल्याला काढून दाखवतो आहे. आपण जनरली ब्रह्मनाद म्हणून ऐकतो, परंतु याच्यातनं मंत्र स्तोत्र अनेक याच्यातनं काढून दाखवतो. सुरुवातीला ब्रह्मनाद. नंतर तुतारी. त्यानंतर श्री दत्त 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 श्री दत्त दत्त दत्त. त्यानंतर आता नवीन आम्ही वारीसाठी मंत्र तयार केलेला आहे. तुकाराम तुकाराम ज्ञानबा तुकाराम.
ब्रह्मनाद होऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल. धन्यवाद. धन्यवाद सुभाषजी. खूपच छान. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात शंखानादाने झालेली आहे. आता ह्या कार्यक्रमाला सुरुवातीला आणि शेवटी पण आपण काही प्रार्थना घेणार आहोत. तर आता ही जी प्रार्थना आहे हे गणेशाचं एक वेगळं वंदन आहे. आपण नॉर्मली ज्या गणेशाची ऐकतो ही जरा वेगळं गीत आहे. राबा सोमयाजी यांनी लिहिलेलं, हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, लता दिदींनी गायलेलं हे गीत आहे. तुझं मागतो मी आता मज द्यावे एकदंता. सादर करत आहेत कुमुदजी दाभाडे. स्वागत. कुठला माईक यांच्यासाठी? हां, एक मिनिट. आणि उभं कुठे? सेंटरला इथं राहायचं. हां, एकटे सगळे सिंगलच आहे. सगळ्यांना अजून एक गायकांना सूचना आहे. व्हिडिओमध्ये प्रॉपर रेकॉर्डिंग येण्यासाठी आपण इथं उभे राहायचं. आत्ता जे कुमुदताई उभे राहिलेले आहेत ते तिथेच, बरोबर. इथं 2 क्रॉस केलेले आहेत, त्याच्या मध्यभागी जागा आहे. म्हणजे लाईट वगैरे व्यवस्थित आल्याने तुमचे व्हिडिओ छान येईल. ओके, स्टार्ट करतील.